नमस्कार, मी डॉक्टर अमित करकरे. बॅच फॉर टिप्स विथ डॉक्टर अमित या एका नवीन सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. या सिरीजमध्ये आपण एखाद्या औषधाबद्दल अगदी कमी वेळामध्ये अगदी एखादी क्वालिटी, पण ती अशी क्वालिटी की जी आपल्याला अगदी रोजच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत त्यांच्यामधून हे औषध शोधायला मदत करेल किंवा कदाचित आपल्यालाच त्यापैकी एखादं औषध लागू शकेल अशी क्वालिटी डिस्कस करण्याचा माझा प्रयत्न राहील. साधारण 20-25 वर्षापूर्वी जेव्हा मी ही औषधं शिकायला सुरुवात केली आणि शिकवायला सुरुवात केली, तेव्हा रेड चेस्टनट या औषधाचा वापर हा आई लोकांना जी काही काळजी, चिंता मुलांबद्दल वाटत असते त्याच्यासाठी होतो, असं मी शिकवत होतो आणि शिकलो होतो. गेल्या 20-25 वर्षामध्ये फक्त आईच नाही, तर आई इतकीच काळजी आजकाल बाबा लोकांना पण वाटायला लागली. म्हणजे अगदी परवाचं उदाहरण देतो. माझी मुलगी एका खूप ख्यातनाम ट्रेकिंग संस्थेबरोबर रविवारी मनालीला गेली. तिथून आता ते ट्रेकला गेलेत पुढे. तिथे रेल्वे स्टेशनवर जेव्हा आम्ही सगळे पालक त्यांना सोडायला आलो होतो, तेव्हा प्रत्येक पालक, अगदी आई आणि बाबा, हे अत्यंत चिंतित होते की आता आपली मुलं खरं म्हणजे ती 18 वर्षाच्या पलीकडची आहेत, तरीही ती आता एकटीच जाणार आहेत. खरं एकटी पण जाणार नव्हते, सगळे 5-6 लोकांचा ग्रुप आहे घरात, पण ते एकटे असणार म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांच्याबरोबर नसणार आणि मग आम्ही नसल्यानंतर त्यांचं आता कसं होणार, ही चिंता प्रत्येकाच्या मनात होती. मग त्यांना सारखं जिथे पोचाल तिथून फोटो पाठवा, जिथे जाल तिथून कळवत राहा, गाडी सुटली की कळवा, गाडी थांबली की कळवा, जेवण झालं का कळवा, ब्रेकफास्ट झाला का कळवा, सकाळ संध्याकाळ फोन करा, अशा सगळ्या सूचना, पाकिट सांभाळा, अमुक करा, तमुक करा. प्रत्येकजण आपापल्या परीने त्या मुलांना सूचना देत होते. प्रत्येकाच्या मनात हे असं होतं की आपल्या ॲब्सेन्समध्ये ही मुलं अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये कुठेतरी चाललेली आहेत, असंच जणू काही ते वातावरण चालू होतं. हे एक्झॅक्टली टिपिकल रेड चेस्टनटचं वातावरण होतं. रेड चेस्टनट जो काही व्यक्ती असतो त्याला असं कायम वाटत राहतं की आपल्या जवळची जी लोकं आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा आपण नसू तेव्हा ते कुठल्यातरी एका संकटात जातील किंवा संकटात पडतील किंवा त्यांचं काय होणार ह्याची चिंता, याची काळजी रेड चेस्टनटला सारखी वाटत राहते. सो तुमचे आई किंवा वडील किंवा दोघंही कदाचित हे जर तुम्हाला सतत आम्हाला फोन कर, आम्हाला कळवत राहा, आम्हाला मेसेज कर, असं पुण्यातल्या पुण्यात सुद्धा कळवत असतील की कॉलेजला पोचलीस की मेसेज कर, कॉलेजला पोचलास की हे कर, कुठे गेलास की आम्हाला कळव, कॉलेजमधून निघालास की आम्हाला कळव, जेणेकरून पुढच्या 20 मिनिटात नाही आलास तर आम्हाला चिंता करायला आम्हाला सुरुवात, अशा पद्धतीचं समजा इन्स्ट्रक्शन्स देत असतील. बारीक सारीक गोष्टीमुळे त्यांना असं वाटत असेल की आपल्याशिवाय या व्यक्तीचा अड्डा नाही, तर त्यांना रेड चेस्टनटचे हळूच काही थेंब रोज देत राहा, म्हणजे मग त्यांची अँझायटी कमी होईल. रेड चेस्टनट म्हणजे काय शेवटी, तर एखाद्या गोष्टीवरचा आपला कंट्रोल अत्यंत कमी आहे आणि बरेच वेळा प्रारब्धावर किंवा नशिबावर गोष्टी सोपवून टाकायच्या असतात. मी माझ्या मुलीबरोबर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, मी तिला प्रत्येक संकटातून सोडवूही शकत नाही. अनेक संकटं, अनेक प्रश्न, अनेक अडथळे, अनेक अडचणी तिच्या अशा असणार आहेत की ज्या तिलाच सॉल्व्ह करायच्या आहेत. इनफॅक्ट तशा जर तिने सॉल्व्ह केल्या तरच ती एक जबाबदार व्यक्ती होऊ शकेल. मी जर तिचा सतत हात धरून राहिलो तर ती कधी स्वतःची जबाबदारी स्वतः घेणार आणि मग अगदी 30-30, 40-40 वर्षाची झालेली मुलंसुद्धा आईवडिलांकडे बघत राहतात की मग आता तुम्हीच आम्हाला येऊन सोडवा याच्यातून. सो माझी मुलगी जर मला खरंच मोठी व्हायला हवी असेल, सज्ञान व्हायला हवी असेल आणि स्वतःची जबाबदारी घ्यायला आत्मनिर्भर व्हायला हवी असेल, तर मला कुठेतरी रेड चेस्टनटची ती अँझायटी, ती जी चिंता आहे, काळजी आहे मुलीबद्दलची किंवा मुलाबद्दलची, ती मला कमी करायला लागेल. आणि तशी जर मी कमी केली तरच ती व्यक्ती, ती माझी मुलगी किंवा मुलगा हे मोठे होतील आणि आत्मनिर्भर होतील. सो रेड चेस्टनट आई आणि वडील यांना जी काही काळजी लागून राहिलेली असते अवास्तव, आपण तिथे नाही होत म्हटल्यानंतर आपला मूल हे अत्यंत कुठेतरी संकटात पडणार आहे असं ज्यांना वाटत राहतं त्यांच्यासाठी रेड चेस्टनट ही अत्यंत गुणकारी रेमेडी आहे. ती घेतल्यानंतर या प्रकारची अँझायटी, काळजी बहुतांशी प्रमाणामध्ये कमी व्हायला मदत होते. कारण त्याची पॉझिटिव्ह क्वालिटी अशी आहे की दैवावरचा विश्वास वाढत राहतो आणि काही वेळा हे आपल्याला बरेचदा गोष्टी नशिबावर सोडायला लागतात की ठीक आहे बघू, आता काही झालं तर ती फोन करेल, काही अडचण आली तर ती फोन करेल ना, पण सारखी तिला अडचण येतच असेल आणि 24 तास ती अडचणीच्या छायेमध्येच वावरत असेल, अशी चिंता कशाला करायची, त्याने आपली झोप डिस्टर्ब होते. बरं, पोरं आम्ही बघितली फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये, तर मुलं तिकडे खूप एन्जॉय करत आहेत. एन्जॉय कोण करत नाही आहेत तर त्यांचे इथले आईवडील.
सो अशी जर तुम्हाला व्यक्ती आजूबाजूला दिसल्या की ज्यांचं आयुष्य खूप काळजीचं झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं रोजच्या जीवनातला आनंद पण ते घेऊ शकत नाही आहे, तर त्यांना रेड चेस्टनट द्या, जेणेकरून ते जास्ती निर्धास्त होतील, आश्वस्त होतील आणि त्यांची मुलंसुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होऊ शकेल. या अशाच प्रकारच्या एक 4-5 मिनिटामध्ये पटकन एखाद्या रेमेडीबद्दल शिकण्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बॅचलर टिप्स विथ डॉक्टर अमित या सिरीजमध्ये अशाच काही औषधं घेऊन काही वेळा 1-2 औषधांमधला डिफरन्स चर्चा करण्यासाठी भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.